गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही अस्सी घाटची आरती बघायला आलोय सकाळी 5 वाजता. आम्ही सकाळपासून मॅप लावून फिरतोय. आता गंगा आरती अटेंड केली आणि आता आम्ही चाललो नेक्स्ट डेस्टिनेशन मनी मंदिरला. आणि गुगल मॅप बिलकुल फॉलो करू नका, नुसतं फिरवतंय आम्हाला. एक तर एवढी थंडी आहे आणि गुगल मॅप आम्हाला फसवतं. कधी पण लोकल्सला विचारून या तरच डेस्टिनेशन भेटेल, नाही तर नाही भेटणार. फायनली पोचलो. हा एरिया खूप छान आहे इकडचा. आतमध्ये मंदिर आहे आणि आजूबाजूला आश्रम आहेत लहान मुलांसाठी. परत गौशाला पण आहे तिकडे, गाईंना आपण जाऊन चारा देऊ शकतो. आतमध्ये मंदिरामध्ये अराउंड 100 शिवलिंग आहेत आणि वेगवेगळ्या देवांचे फोटो आणि मूर्ती आहेत. तुम्ही बनारसमध्ये येत असाल ना तर एकदा नक्की व्हिजिट करा इथे. मनी मंदिरला तुम्ही नक्की या, मस्त आहे. आतमध्ये व्हिडिओ अलाउड होता, मला वाटलं नाही अलाउड म्हणून मी काढला नाही, पण मस्त आहे. खूप थंड हवा आहे. आज टेम्परेचर जास्त आहे तरी पण हवा खूप थंड आहे, खूप थंडी वाजते. आम्ही आता 2 मंदिर केले, दुर्गा मंदिर आणि तुलसी मानस मंदिर. दुर्गा मंदिरमध्ये आम्ही व्हिडिओ नाही काढला, तिथे व्हिडिओ अलाउड नव्हता. तुलसी मानसमध्ये थोडंसं काढलं आहे. आणि आता चाललं आहे संकटमोचन मंदिरमध्ये. मनी मंदिर, दुर्गा मंदिर आणि संकटमोचन मंदिर तिन्ही पण एकाच लाईनमध्ये आहेत अस्सी घाटजवळ. तर अस्सी घाटला जा पहिले आरतीला आणि मग तिथून हे 3 मंदिर कवर करा. BHUला, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. काशीमध्ये येत असाल तर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी BHU आणि तिथला काशी विश्वनाथ नवीन मंदिर आहे ते बघणं तर खूप इम्पॉर्टंट आहे. नक्की बघा, खूप मस्त आहे. हा पूर्ण कॅम्पस आहे ना, आमच्या DY पाटीलपेक्षा मोठा कॅम्पस आहे. सायन्सवाली बिल्डिंग आहे, मागे होती ती आर्ट्सवाली बिल्डिंग होती ना. चालतोय युनिव्हर्सिटी मध्ये, BHU युनिव्हर्सिटी, प्रचंड प्रकारची बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये. हां, जर्नलिझम. नवीन काशी विश्वनाथ मंदिर. तुम्ही तुमच्या भाषेत बोला ना, तुम्हाला कळणार नाही. हां, आम्ही त्याच्यामध्ये बोल, पण आम्हाला एकमेकांचे कळणार नाही. माझी हिंदी टाईपच येते थोडीशी, यांची तर कळेल मला जराशी. नवीन काशी विश्वनाथ मंदिर. वा, दर्शन करून आम्ही बाहेर आलो. ते मंदिर खूप भारी आहे. पूर्ण आपल्याला स्वतःला दूध टाकायला देतात, स्वतः हार घालायचा, तर मस्त वाटतं असं. आणि जास्त गर्दी पण नव्हती तर आमचं खूप इझिली दर्शन झालं. आणि आता आम्ही इकडचा कॉरिडोर एक्सप्लोअर करतोय. यार जायचं आहे काशी. राईट. फेमस चाची की दुकानमध्ये आलोय, कचोडी, सब्जी आणि जलेबी खायला. टेबल बघा कसे आहेत. इथे दुकान आहे ही वाली. गरम गरम जलेबी पण
ये कचौड़ी सब्जी. बोटिंगला आता मस्त 85 घाट फिरवणार आहेत आम्हाला बोटिंग नाही. आणि आम्ही पक्ष्यांना द्यायला खाऊ पण घेतलं, फोटोज मस्त येतील म्हणून. विश्वनाथला यावाल्या रिक्षावाल्या काय सायकलवाल्या रिक्षामध्ये. आता आम्ही आलोय बनारसच्या साड्या कशा बनतात ते बघायला. आम्ही थोडं उशीर आलो म्हणून कारागीर इकडचे गेले नाही तर त्यांनी बनवून पण दाखवलं असतं. आता आम्ही डिनर करून घेतोय, मग आम्हाला पॅक करून अयोध्येसाठी निघायचं आहे. बनारसची फेमस मिठाई लॉंग नेता आम्ही काल खाल्ली होती, मस्त लागली. आता घरीसाठी पॅक करून घेतोय. चाललो आम्ही बघा बॅग आमच्या. आता काशीवरून निघून जातोय अयोध्येला. रेल्वे स्टेशनला पोहोचलो. मग काय मजदूर जा रहे हैं. हॅलो फ्रॉम अयोध्या. आम्ही अयोध्यामध्ये आलोय आणि आता चाललोय दर्शनाला राम मंदिर मध्ये. चेक टायमिंग बिफोर बोर्डिंग. फायनली वी आर इन अयोध्या राम मंदिर. हा कॉरिडोर आहे पूर्ण रामपथ. इथून चालत आतमध्ये जायचं आहे. आधी आम्ही चाय पितो. जवळपास 1 किलोमीटर एवढा डिस्टन्स चालून आपल्याला आतमध्ये मंदिरापर्यंत जायचं आहे. ही कसली लाईन आहे? तर ह्या लाईनमधून आपल्याला आतमध्ये चालत जायचं आहे. आज कोणीच नाही आहे कारण आम्ही अर्ली मॉर्निंग आलो आहे 6-7 वाजता. ऑलमोस्ट 6 वाजलेत आणि आम्ही आतमध्ये जातो आहे. कोणीच नाही आहे, मस्त एकदम रिकामी लाईन आहे. थोडा आत गेल्यावरती आपल्याला चपला द्यायच्या आहेत तिकडे काउंटरवर आणि त्यानंतर अजून पुढे गेल्यावर आपल्या बॅग आणि फोन आपल्याला सबमिट करायचं आहे. आतमध्ये काहीच अलाउड नाही आहे आणि मग आपल्याला ते चेकिंग करून मंदिरासाठी एंट्री देणार. तर हनुमानगडी दर्शन घेऊन आम्ही आता आलो दशरथ महाल बघायला. सगळे ठिकाणं जे आहेत ना ती जवळजवळच आहेत. पहिले राम मंदिर, तिथूनच थोडं पुढे गेल्यावर हनुमानगडी आणि आता दशरथ महाल. तर दशरथ महाल पण खूप छान आहे. आता कनक भवन मध्ये आपण आलो आहे. दशरथ महालपासून थोडंसंच पुढे आहे आणि इथे सियाराम एकत्र राहत होते. त्यांची आतमध्ये मूर्ती आणि लवकुश असे एकत्र फॅमिलीचा मूर्ती आहे. खूप छान आहे. आपण आता आतमध्ये जाऊन बघूया. खूप सुंदर आहे हा महाल.
आता कनक भवनपासून आम्ही ऑटो करून आलो आहे रामकी पेढी बघायला. ही शरयू नदी आहे आणि हा पण नजारा खूप छान आहे. थोडे ऑटो करून यावं लागतं आणि मस्त नजारा आहे इकडचा पण. हा आमचा दिवसाचा लास्ट स्पॉट आहे. इथून आम्ही परत रूमवर जाणार आहे. आमचं सगळं दर्शन झालं आहे कंप्लीट. सगळे स्पॉट झाले. ही रामकी पोगडी आहे. राम मंदिर दर्शन झालं, हनुमानगडी, कनक भवन आणि दशरथ महाल आणि ही रामकी पोगडी. 5 फेमस स्पॉट कंप्लीट झाले. आता आम्ही आमच्या रूमवर चाललो पॅकिंग करायला. मग आमची आता ट्रेन आहे 4 वाजता. ना मम्मी बोली काय आवडलं, अयोध्या का काशी? मी बोललं काशी. अयोध्याचं म्हणजे ना हे आतमधले जे होते ना सगळं मेन स्पॉट होता राम. काशी भारीच होती पण. घाट वॉकिंग केलं ना मजा आली. मला पण किती पण घाटवर जाऊन बसलं असं भरपूर वेळ. आणि एकदम बेस्ट म्हणजे दशाश्वमेध घाट आरती. खूप भारी स्पेशली फॉर पंडितजी. तर आम्ही आता आमच्या रूमवर परत आलो आहे. आता पटकन पॅकिंग करून आम्ही निघणार आहोत स्टेशनसाठी. वैदेही होमस्टे आम्ही इथे अयोध्यामध्ये बुक केला होता आणि RK होमस्टे आम्ही काशीमध्ये बुक केला होता. फायनली मुंबईमध्ये पोहोचले खूप सारे मेमरीज घेऊन. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू माय ब्लॉग. बाय बाय.